नमस्कार सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण महिला दिनानिमित्त किंवा महिला प्रेक्षक असतील तर त्या भाषणामध्ये नेमकं मुद्द्यांची मांडणी कशी करावी, भाषणाची सुरुवात कशी करावी आणि महिलांबद्दल चांगलं दणदणीत भाषण कसं द्यावं याबद्दल आपण स्लाइड बाय स्लाइड नॉलेज घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला भाषणाची सुरुवात करायची आहे. भाषणाची सुरुवात करताना तुम्हाला त्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं नावं घेऊन तुम्हाला त्यांचं स्वागत करायचंय. आणि प्रत्येक भाषणाची जी सुरुवात असते, जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तुम्हाला महापुरुषांना किंवा महामानवांना, महान महिलांना वंदन करून तुम्हाला भाषणाची सुरुवात करायची आहे. आणि ती कशी ते त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे त्याचा टोन ऑफ व्हॉइस, त्याचा भाव, वाक्यांची मांडणी कशी केलेली आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर सुरुवात करूया. सुरुवात तुम्ही अशी करू शकता. ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना रयतेचं स्वराज्य उभारण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता जिजाऊ. मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आणि मरेपर्यंत लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे महान कार्य अविरतपणे चालू ठेवणाऱ्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. या सर्व महान महिलांना आणि त्या महिलांनी त्यांच्या जीवन प्रवासात केलेल्या महान कार्याला वंदन करून या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व ग्रेट महिलांचे तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मला एक सांगा, किती लोकांना असं वाटतं की महिलांमध्ये एक विलक्षण शक्ती असते, एक विलक्षण एनर्जी असते, महिला ह्या पॉवरफुल असतात? किती लोकांना असं वाटतं? हात वरती करा. आज क्षेत्र कोणतेही घ्या, महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत, प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. असं कोणतंही क्षेत्र नाहीये ज्या क्षेत्रामध्ये महिला मागे आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मग कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, राजकारण असेल. बघा, राजकारण देखील महिलांनी आपलं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. समाजकारण असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तडवला. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तडवला. राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. इतक्या ग्रेट त्या महिला आहेत. स्त्री म्हणजे कोण? जर कधी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर असं पाहिजे की उत्सवातही राब राब राबणारी. उत्सवात प्रत्येक सणावाराला राब राब राबणारी, नवऱ्यासाठी माहेरच्या सुखाचा त्याग करणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्णपणे स्वतःला विसरलेली, कुटुंबालाच स्वतःचं विश्व समजणारी, सर्वांसाठी वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री. या ग्रेट ज्या स्त्रिया असतात यांचा प्रत्येकाने सन्मान करणं गरजेचं आहे. स्त्रिया ह्या नुसतं खेळणी नसून त्या सन्मान मूर्ती आहेत. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होणं अत्यंत गरजेचे आहे. स्त्रियांचा खरंच मनापासून आदर केला पाहिजे. कारण पृथ्वी सारखी क्षमता, पर्वतासारखी महानता, चंद्रासारखी शीतलता, सागरासारखी विशालता आणि सूर्यासारखी तीव्रता असणाऱ्या महिलांमुळेच तर आपलं सर्वांचं अस्तित्व टिकून आहे. नीट इतिहास आठवायचा प्रयत्न करा. जर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली नसती लहानपणीच, तर आपलं सर्वांचं या महाराष्ट्राचं अस्तित्व टिकलं असतं का?